सुरुवातीला या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत आणि सन्मान या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाशजी आबिटकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण इथे करणार आहोत। विकासाच्या वाटेवरचा खंबीर योद्धा, निर्णयाला दिशा, विकासाला वेग आणि जनतेच्या हिताला सर्वोच्च स्थान देणारे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय देवाभाऊ यांचं स्वागत। उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्राताई पवार यांचं स्वागत महापौर रूपा राणी निकम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होते। मी त्यांचंही या कार्यक्रमासाठी स्वागत करते। कोल्हापूरच्या गुळाची गोडी, मसाल्याचा झडका आणि मातीचा अस्सल सुगंध ही आपल्या पाहुणचाराची खासियत आहे आणि त्याच माध्यमातून मान्यवरांचा सन्मान होतोय। विधानसभा सभापती असलेले सन्माननीय नामदार राहुलजी नार्वेकर साहेब यांचं स्वागत नामदार हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतंय। याच निमित्तानं सन्माननीय नामदार प्रकाशजी आबिटकर साहेब यांचं आगमन इथं झालेलं आहे। मी विनंती करते महापालिकेचे आयुक्त सन्माननीय डॉक्टर राजेंद्रजी भारुड साहेब यांनी आपल्या शुभ हस्ते नामदार आबिटकर साहेबांचं स्वागत करावं। याचबरोबर नामदार हसनजी मुश्रीफ साहेब यांचं स्वागत होतंय। मी अधिष्ठाता डॉक्टर सदानंदजी या निमित्तानं नामदार हसनजी मुश्रीफ साहेब यांचा सत्कार अधिष्ठाता डॉक्टर सदानंदजी भिसे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेले नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचं स्वागत खासदार धनंजयजी महाडिक साहेबांनी आपल्या हस्ते या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करते। या निमित्तानं नामदार शिवेंद्र राजे याचबरोबर या निमित्तानं आपल्या जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांचा सन्मान उपमहापौर अक्षयजी जरग यांनी आपल्या हस्ते करावा अशी विनंती आहे। आमदार राजेंद्रजी क्षीरसागर साहेब यांचं स्वागत श्री विशालजी शिराळे स्थायी समिती सभापती यांनी आपल्या हस्ते करावं अशी मी त्यांना विनंती करते। आमदार राजेंद्रजी क्षीरसागर यांचा सन्मान विशालजी शिराळे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। आणि यानंतर या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचा सन्मान सन्माननीय आमदार राजेशजी क्षीरसागर साहेब यांच्या वतीनं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। मी विनंती करते राजेशजी क्षीरसागर साहेबांनी आपल्या वतीनं आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत या कार्यक्रमासाठी करावं। याचबरोबर या निमित्तानं आज या मंचावरती वैद्यकीय शिक्षण विभाग, कोल्हापूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीनं हा सोहळा इथं अनुभवत असताना या निमित्तानं सन्माननीय आमदार राजेशजी क्षीरसागर साहेब यांच्या वतीनं त्यांच्या शुभ हस्ते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत राजेशजी क्षीरसागर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतंय। यानंतर व्यासपीठावरील अन्य अतिथी मान्यवरांचा सत्कार कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांतजी अडसूळ आणि उपायुक्त किरण कुमारजी धनावडे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत। एकदा जोरदार टाळ्यांची दाद मान्यवरांच्या स्वागतासाठी। मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा इथं स्वागत करते आणि या संपूर्ण विकास कामांच्या पाठीमागची संकल्पना आणि मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी साकारत असताना या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेले आदरणीय खासदार शाहू महाराज यांचाही सन्मान इथे संपन्न होतोय। या नगरीचे ज्येष्ठ नेतृत्व म्हणून उपस्थित असलेले आदरणीय खासदार शाहू महाराजांचा सन्मान कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय। या कोल्हापूरच्या नगरीला विकासाच्या दृष्टीनं पुढे घेऊन जात असताना ज्यांचं नेहमीच पाठबळ आणि मार्गदर्शन लाभतं असे आदरणीय खासदार शाहू महाराजांचं आम्ही पुन्हा एकदा इथं आदरातिथ्यपूर्वक स्वागत करतोय आणि या संपूर्ण कार्याच्या पाठीमागची संकल्पना या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते कोल्हापूरच्या प्रथम नागरिक महापौर आदरणीय आमच्या रूपा राणी निकम मॅडम यांना विनंती त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी करावं। नमस्कार। 587 कोटी निधी कोल्हापूर शहरासाठी, तेही लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब यांच्या हस्ते। केवढा उत्साह पाहिजे। हर हर छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शाहू महाराज की जय श्रीराम। महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलस्वामिनी तुळजाभवानी, कोल्हापूरची आई अंबाबाई, स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी महाराज, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांना ज्यांनी घडवल्या अशा राजमाता जिजाऊ श्रीमंत शाहू छत्रपती महाराजजी, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षण चळवळीच्या उद्गात्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि त्यांना ज्यांनी घडवले असे ज्योतिराव फुले,
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या सर्व थोरवंतांना आज विनम्र अभिवादन करते, नतमस्तक होते. आज 9 ऑगस्ट क्रांती दिन आणि या क्रांती दिनाच्या सर्वच ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःचे प्राणाची आहुती दिली त्या सर्वच क्रांतीवीरांना, तसेच 9 ऑगस्ट संगीतसूर्य केशवराव भोसले यांची आज जयंती, यांनाही आज विनम्र अभिवादन करते, नतमस्तक होते. सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते, आभार मानते, अभिनंदन करते आणि सगळ्यात शेवटी एवढंच सांगते, जीवन एक कसोटी आहे, मागे वळून पाहू नका, येईल तारावया कोणी, वाट कुणाची पाहू नका, जग सारं जिंकायचं आहे, महायुतीच्या मदतीने जिंकल्याशिवाय थांबू नका. जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि यानंतर ज्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आतुर आहात तो म्हणजे कोल्हापूर इथल्या विविध विकास कामांचा आभासी लोकार्पण उद्घाटन समारंभ सोहळा आणि या प्रसंगी त्याचं चित्रफित इथं सादर होत आहे. मी सन्माननीय मुख्यमंत्री आणि मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांना विनंती करते, आपण आपल्या शुभ हस्ते रिमोटचं बटन दाबून या छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय नूतनीकरण इमारतीचं उद्घाटन करावं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीतील थोरला दवाखाना म्हणजे सीपीआर ब्रिटिश शैलीत बांधलेल्या या भव्य दगडी इमारतीचे आता नूतनीकरण झाले आहे. महायुती सरकारने दिलेल्या 141 कोटी 76 लाख रुपयांच्या भरघोस निधीतून सीपीआर परिसराचा संपूर्णपणे कायापालट झाला आहे. तब्बल 328 कोटी रुपयांच्या निधीतून सीपीआर मध्ये नागरिकांना अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. यापूर्वी केवळ पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये मिळणारे अत्याधुनिक उपचार आता सीपीआर मध्ये उपलब्ध झाले आहेत. सीपीआर मधील मुख्य प्रवेशद्वार कमान, नूतनीकरण करण्यात आलेली ऐतिहासिक मुख्य इमारत, मॉड्युलर बर्न आयसीयू आणि ऑपरेशन थिएटर, मॉड्युलर फिजिओथेरपी सेंटर, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उभारण्यात आलेले निवारा शेड अशा विविध सुविधांचं लोकार्पण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत होत आहे. आजचा दिवस कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या वैद्यकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल याची खात्री आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण याला शुभेच्छा देऊया. यानंतर पोलीस दलाच्या वतीनं इचलकरंजीमध्ये बांधण्यात आलेल्या कर्मचारी निवास लोकार्पण आणि त्याचं चित्रफित आपण या ठिकाणी बघत आहोत. मी या निमित्तानं मंचावरील मान्यवरांना विनंती करते, आपण त्याचंही लोकार्पण इथे करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा देऊया. माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात आणि मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या मार्फत इचलकरंजी शहरामध्ये कलानगर परिसरात पोलिसांसाठी गृहसंकुल उभारण्यात येत आहे. या गृहसंकुलात एकूण 210 निवासस्थानं असून लिफ्ट आणि प्रशस्त पार्किंग तसेच प्रत्येक फ्लॅटमध्ये हवेशीर हॉल, स्वयंपाकघर आणि आरामदायी 2 शयनकक्ष आहेत. अंतर्गत रस्ते, स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया संयंत्र, अग्निशामक प्रणाली, सौर ऊर्जेचा वापर आणि स्वतंत्र बगीचा या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सर्व सुविधांमुळे कोल्हापूर पोलीस विभागाला आधुनिक आणि सुसज्ज गृहसंकुल उपलब्ध होणार असून पर्यायानं कोल्हापूर पोलीस दलाचं सशक्तीकरण होणार आहे. आज या पोलीस गृहसंकुलाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते होत असून माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे कोल्हापूर पोलीस दलातर्फे मनपूर्वक आभार. पोलीस नाईक दादाहरी अभिमन्यू बांगर पोलीस मुख्यालय आणि याचबरोबर महिला पोलीस अंमलदार शीतल वीरू रानगे शिवाजीनगर पोलीस ठाणे यांना या 2 अशा घरांचं वाटप आपण इथे करत आहोत. यानंतर आमंत्रित करते महिला पोलीस अंमलदार शीतल वीरू रानगे. सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते आज इचलकरंजी इथं बांधलेल्या पोलीस कर्मचारी निवासाचं लोकार्पण संपन्न झालं आणि यामध्ये ज्या सहभागी अशा पोलीस बांधवांचा सहभाग आहे अशा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 आपण लाभार्थ्यांना या किल्ल्यांचं वितरण करतोय. यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती, यानंतर आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं विविध विकास प्रकल्पाचं भूमिपूजन आपण रिमोटचं बटन दाबून या ठिकाणी करावं. सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं विविध विकास कामांच्या प्रकल्पाचं भूमिपूजन करतोय. जोरदार टाळ्यांचे दाब यासाठी देणार आहोत.
रयतेचे राजे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या आज्ञापत्रानुसार नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराजवळ राजर्षींचं भव्य आणि सुंदर समाधी स्मारक साकारण्यात आलं आहे. महानगरपालिकेच्या 2,76,00,000 रुपये इतक्या स्वनिधीतून उभारण्यात आलेल्या या समाधी स्मारक स्थळी आकर्षक मेघडंबरी आणि लँडस्केपिंगची कामं पूर्णत्वाला गेली आहेत. समाधी स्थळाशेजारी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचं नूतनीकरण करून त्या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित आर्ट गॅलरी आणि कलादालनाची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी राज्य शासनाच्या वतीनं 9,40,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजनेतून आणि महानगरपालिकेच्या स्वनिधीतून कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमसाठी 6,96,00,000 रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं ॲस्ट्रोटर्फ मैदान विकसित करण्यात आलंय. या ॲस्ट्रोटर्फ मैदानाच्या उपलब्धतेमुळे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील हॉकी स्पर्धा कोल्हापुरात आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झालाय. जगज्जननी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून श्री महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झालाय. या आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी 79,96,00,000 रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामधील सरस्वती टॉकीज जवळ बहुमजली पार्किंग आणि भक्तनिवास इमारत बांधण्यासाठी 39,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. 3 टप्प्यांमध्ये होणाऱ्या या कामातील पहिला टप्पा पूर्ण झाला असून बहुमजली पार्किंगमध्ये 75 चारचाकी आणि 224 दुचाकी वाहनांच्या पार्किंगची उत्तम सुविधा उपलब्ध झाली आहे. कोल्हापूर शहरात येणाऱ्या वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य शासनानं दिलेल्या 4,50,00,000 रुपयांच्या निधीतून स्टेशन रोडवरील गोकुळ हॉटेलजवळ अत्याधुनिक मल्टीलेव्हल ऑटोमेटेड मेकॅनिकल पार्किंग प्रकल्प उभारण्यात आलाय. विक्रमी कालावधीत पूर्णत्वाला गेलेल्या या प्रकल्पात एकाच वेळी 38 चारचाकी वाहनांच्या पार्किंगची क्षमता उपलब्ध झाली आहे. कोल्हापूर शहराचा ऐतिहासिक वैभव असलेल्या रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी राज्य शासनाच्या मूलभूत सोयी सुविधा विशेष अनुदानांतर्गत 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालाय. या निधीतून रंकाळा तलावामध्ये अत्याधुनिक ध्वनी प्रणालीसह आकर्षक विद्युत रोषणाईने युक्त कारंजाची उभारणी करण्यात आली आहे. रंकाळा तलावाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे म्युझिकल फाउंटन नवं आकर्षण ठरलं आहे. कोल्हापूर शहरात तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या अमृत 1 योजनेतून तब्बल 12 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून दुधाळी येथे 6 MLD क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आलाय. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यामुळे सांडपाण्यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणात मोठी घट होणार आहे. प्रदूषणमुक्त कोल्हापूरच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल ठरलं आहे. कोल्हापुरात उद्भवणाऱ्या भीषण पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जागतिक बँकेच्या आर्थिक सहकार्यातून 524 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनानं उपलब्ध करून दिला आहे. या प्रकल्पातून शहरातील नाल्यांचं मजबूतीकरण, नाल्यांमधील गाळ काढणं, नवीन संरक्षक भिंती, ड्रेनेज व्यवस्थेचं आधुनिकीकरण यासह विविध अभियांत्रिकी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. 1915 साली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरातील कलाकार आणि कला रसिकांसाठी पॅलेस थिएटरची उभारणी केली. कालांतरानं या थिएटरचं नामकरण संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असं करण्यात आलं. कला पंढरी कोल्हापूरची ओळख असलेलं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह 2 वर्षापूर्वी लागलेल्या आगीत भस्मसात झालं. मराठी रंगभूमीचा सुवर्ण काळ अनुभवलेल्या या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनानं तब्बल 25 कोटी रुपयाहून अधिक निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून केशवराव भोसले नाट्यगृह पूर्वीच्या दिमाखात नव्यानं उभारण्यात आलं आहे. सुसज्ज रंगमंच, प्रशस्त आणि आरामदायक आसन व्यवस्था, अत्याधुनिक लाईट आणि साऊंड व्यवस्था यांनी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह सजलं आहे. कोल्हापूर शहरातील या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते होताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. या सगळ्या विकास कामांसाठी एकदा जोरदार टाळ्यांची दाद आपण इथे देणार आहोत आणि यानंतर या मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या सदिच्छा आणि त्यांचं मार्गदर्शन आमच्यासाठी तितकंच अनमोल आहे. या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेले सन्माननीय महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे विधानसभेचे सदस्य कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेशजी क्षीरसागर साहेब यांनी या प्रसंगी आपलं मनोगत आणि शुभेच्छा व्यक्त कराव्यात अशी विनंती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीनं
एक ऐतिहासिक क्षण असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. ज्यांच्या हस्ते आज छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, केशवराव भोसले नाट्यगृह, रंकाळ्यातलं म्युझिकल फाउंटन, छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळ यासह पूर नियंत्रण प्रकल्प या सर्व कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे, ज्यांना भारत देशातील सर्वात यशस्वी, बुद्धिवान, राज्यास प्रगतीपथावर नेणारे, तसेच पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे India@47 या संकल्पनेमध्ये आघाडीवर असणारे, दावोस येथून राज्यासाठी 30 लाख कोटीची गुंतवणूक आणणारे, देशातील पहिले AI धोरण राबवणारे, देशातील पहिले महाएग्रो AI धोरण राबवणारे, ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये महाराष्ट्राला देशात अग्रगण्य करण्यासाठी GPR सुधारणा सर्वप्रथम राबवणारे, जास्तीत जास्त प्रशासकीय पदे नव्याने भरून लोकांच्या सेवेचा दर्जा वाढवणारे, राज्यातील जनतेसाठी पायाभूत सुविधांसह विविध योजना राबवणारे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी रंगभूमी असेल किंवा चित्रपट असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये खरं म्हणजे आपल्या कोल्हापूरचं एक फार मोठं योगदान या ठिकाणी आहे. आज राजश्री शाहू महाराज यांच्या समाधी स्थळावर देखील महानगरपालिकेने चांगलं काम केलं आहे. त्याचंही एक प्रकारे लोकार्पण करण्याकरता आम्ही गेलो होतो. त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर सभागृहाचंही नूतनीकरण झालेलं आहे आणि विशेषतः कोल्हापूरचा रंकाळा तलाव, या रंकाळा तलावामध्ये या ठिकाणी फवाऱ्यांचं उद्घाटन आपण केलेलं आहे. वेगवेगळ्या पायाभूत नागरी सुविधांकरता खूप मोठ्या प्रमाणात 484 कोटी रुपये, भुयारी गटार असेल, 17 किलोमीटर नाल्याची भिंती असतील, अशा अनेक गोष्टी आज या ठिकाणी आपण करतो. मला असं वाटतं की ही जी काही वेगवेगळी कामं आहेत, ही कामं करत असताना आता देखील या ठिकाणी काही मागण्या झालेल्या आहेत. महानगरपालिकेने देखील एक निवेदन या ठिकाणी दिलं आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, मी असेन, शिंदेसाहेब असतील किंवा सुनेत्रा वहिनी असतील, आमचं सगळ्यांचं प्रेम कोल्हापूरवर आहे. पांढऱ्या तांबड्यावर पण आहे, पण कोल्हापूरवर जास्त आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की अजितदादांचं तर विशेष प्रेम हे या कोल्हापूरवर होतं. आणि कोल्हापूरकर, तुम्ही तर आम्हाला असा आशीर्वाद दिलेला आहे की आता जर आम्ही तुमचं काम केलं नाही तर आमच्यासारखे करंटे कोणीच नाही. तुम्ही इतका भरभरून आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी दिला आहे. त्यामुळे या सगळ्या नेत्यांना सांगतो, काही काळजी करू नका. यापूर्वीही कोल्हापूरमध्ये कधी कमी पडू दिलं नाही, यापुढेही कोल्हापूरला कमी पडू देणार नाही. हे पण यात एक गोष्ट नक्की आहे, मी पण जाता जाता एक बॉल टाकून देतो की हद्दवाढ करणं फार गरजेचं आहे. शहराचा विकास करायचा असेल, आणि हे खरं आहे की हद्दीच्या बाहेरच्या लोकांच्या काही अडचणी आहेत, पण मी लोकप्रतिनिधींना सांगतो 100% त्यांच्या अडचणी मी सोडवून देतो. 100% ज्या अडचणी आहेत त्या सोडवून देतो. आणि आपण हे जर केलं, आज बघा हायकोर्ट आलं, आता त्या हायकोर्टला शेंडा पार्कला 75 एकर जागा आपण देतोय. इतकी मोठी इमारत, एका हायकोर्टमुळे या शहरामध्ये रोज 20-25 हजार लोक येणार. त्यामुळे या शहराला अधिक सुनियोजित आपल्याला करायचं आहे. मागच्या काळामध्ये शेंडा पार्कला आपण जागा दिली, IT पार्क आपण अमल महाडिक साहेब त्या ठिकाणी करतोय, आपण अतिशय सुंदर कन्व्हेन्शन सेंटर त्या ठिकाणी करतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आज आपण या ठिकाणी करतो आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये आई अंबाबाईच्या आशीर्वादानं निश्चितपणे या
या कोल्हापूर शहराकरता जो जो विचार आपण सगळ्यांनी केला असेल तो टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याकरता आम्ही पूर्ण या ठिकाणी प्रयत्न करू, हा विश्वास मी आपल्याला देतो. आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केल्याबद्दल आपले मनापासून आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.